नमस्कार. विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. भारताचं मीठ खाऊन इमान मात्र पाकिस्तानशी राखणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या रोज नवनव्या कहाण्या समोर येत आहेत. आता काय तर म्हणे ज्योती सांगतेय की तिला पाकिस्तानातच जायचं होतं. तिच्या एजंट सोबतचा तिचा चॅट बरंच काही नवे खुलासे करून गेलाय. पण हे सगळं ऐकताना तुम्हाला लक्षात येतंय का ज्योती मल्होत्राचं प्रकरण नक्की कोणत्या वाटेनं जातंय? हेच आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत विशेष मध्ये. ज्योती मल्होत्राचा नवा चॅट सार्वजनिक झालाय. या चॅट मध्ये तिनं संवाद आणि संपर्क नव्या एका व्यक्तीशी साधल्याचं दिसून येतंय. या चॅटचं प्रकरण बऱ्यापैकी सांकेतिक स्वरूपात सांगतं की ज्योती मल्होत्राला फसवलं कोणी असू शकतं. या निमित्तानं आपण पाहणार आहोत की तिचा चॅट काय म्हटला होता. अली हसन हे नाव त्याच्यामध्ये समोर आलंय. अली हसन तिला विनंती करतोय की तिनं नेहमी हसतखेळतं राहावं, आयुष्यात कधीच तिच्या दुःख येऊ नये असं अली हसन म्हणतो. त्यानंतर ज्योती असं म्हणते की त्यासाठी तिचं पाकिस्तानाशी लग्न करून द्यायला हवं. हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. अली हसननं तिला आनंदी राहायची सूचना केली तर ज्योतीनं पाकिस्तानाशी लग्न करायचा प्रस्ताव ठेवला. हे का घडलं असेल? ज्योतीला कोणत्या पाकिस्तानाशी लग्न करायचं होतं आणि ज्योतीला मुळात पाकिस्तानाशी लग्न का करायचं होतं? हे प्रश्न आपसुकच जन्माला येतात. ज्योती मल्होत्राच्या मोबाईलला तपास यंत्रणांनी पार धुवून काढलाय. म्हणजे त्याच्यात अक्षरशः 2 चमचे सर्फ एक्सेल घालून धुतलंय असं म्हटलं तरी गैर वाटून घेऊ नका. कारण त्या मोबाईल मधल्या सर्व तपशिलांना तपास यंत्रणांनी खंगाळून काढलेलं आहे आणि म्हणूनच त्याच्यातून एकापाठोपाठ एक खुलासे होत आहेत. पाकची दहशतवादी संघटना म्हणून परिचित असलेल्या ISI या संघटनेसोबत ज्योतीचे संबंध प्रस्थापित झाल्याचे पुरावे सापडले आहेत. दानिशच्या सोबतच एक आणखीन नाव या संपूर्ण प्रकरणात समोर येत आहे, ते आहे अली हसनचं. आणि पाकिस्तानच्या हाय कमिशन मधला दानिश हा ज्योतीच्या संपर्कात आल्याचा कबुलीनामा तिनं दिला आहे. या दोघांमधला संपर्क हा 2023 मध्ये झाला जेव्हा ज्योती पाकिस्तानला गेली होती. दानिशनं तिला पाकिस्तानचे 2 दौरे आखून दिले, म्हणजेच त्यासाठीचे पैसे सुद्धा पुरवले. याच दरम्यान ज्योती ISIच्या अली हसनला भेटली आहे. हा अली हसन एकटाच नाही आहे. त्यांनी शाकिर आणि राणा शहबाज यांचा सुद्धा परिचय करून दिलाय. शाकिरचा मोबाईल नंबर काय आहे तोही आपण पहा, 92 317 62 569. आणि हा सेव्ह करताना ज्योतीनं भलतंच नाव वापरलंय. शाकिर सोबत सुद्धा ती भारतातून वेळोवेळी संपर्कात होती आणि व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट, टेलिग्राम अशा माध्यमातून ती त्यांच्याशी नियमित संपर्कात होती. दिल्लीमध्ये तर दानिश होताच आणि दानिश आणि ज्योती सातत्यानं परस्परांशी भेटतही होते. आता इथंच एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आपल्या या संपूर्ण कहाणीमध्ये येते. तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेल, सवत माझी लाडकी नावाचा एक जुना सिनेमा येऊन गेला. नेमका याच प्रसंगामध्ये सवत माझी लाडकीचं पाकिस्तान व्हर्जन आपल्याला पाहायला मिळतंय. तुम्ही चित्रात पाहताय ती महिला ज्योती मल्होत्रा आणि तिच्या बाजूला कोण आहे असं तुम्ही विचारलं तर ती आहे या दानिशची बायको. आता दानिश हा मुळातच भारतात महिलांना फूस लावून पाकिस्तानच्यासाठी हेरगिरी करायला भाग पाडण्याचं काम घेतलेला पाकिस्तानचा अधिकारी होता. या संपूर्ण प्रकरणामध्ये पाकिस्तानच्या अधिकाऱ्यानं केवळ आणि केवळ एकट्यानंच भूमिका बजावली असं नाहीये. दानिशचा हा सगळा कारनामा यशस्वी होण्याच्यासाठी
चक्क आणि चक्क दानिशची बायको सुद्धा सक्रिय होती। ज्योती मल्होत्राला जेव्हा दानिशची बायको भेटली त्यावेळेला हळूहळू ज्योती मल्होत्रावर तिनं आपलं जाळं विणायला सुरुवात केली। दानिश ज्योती मल्होत्राला त्याच्या कह्यात घेऊ पाहतोय असा संशय ज्या वेळेला आला त्यावेळेला दानिशच्या बायकोनं सुद्धा ज्योतीला आपल्याकडे वळवून घेतलं। दस्तूरखुद्द दानिशच्या बायकोनं हे सगळं केलं आणि त्याची माहिती तपास यंत्रणांना सुद्धा मिळाली आहे। ती असं सांगतेय की पाकिस्तान हायकमिशन मध्ये ज्योतीची जेव्हा दानिशच्या बायकोशी भेट झाली त्यानंतर दानिशच्या बायकोनं ज्योतीभोवती जे जाळं विणलं त्यात ती पुरती अडकली। ज्योतीला स्वतःची सवत बनवायला दानिशची बायको तयार झाली आणि त्यासाठी तिनं आपल्या धर्माचा सुद्धा आधार घेतला। आमच्या धर्मात एकापेक्षा अधिक बायका चालतात असं सांगून ज्योती आणि दानिशमध्ये घसट वाढू दिली। हे सगळं दानिशची बायको करत होती कारण त्यामागे त्यांचा एकत्रित हेतू होता आणि तो हेतू म्हणजे ज्योतीसारखी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हातातून सुटता कामा नये। हे सगळं पाकिस्तान हायकमिशनच्या मदतीनं सुरू होतं कारण पाकिस्तान हायकमिशन भारतामध्ये अशाच लोकांना शोधत असतो असंही सांगितलं जातंय। अर्थात त्याची खातरजमा अद्याप तरी आलेली नाही की दुसऱ्या बाजूला तुम्ही ज्योतीचे जे व्हिडिओ पाहता आहात ते सगळे दानिशच्या सोबतचे आहेत। हे सगळे व्हिडिओ त्यांच्या हनीमूनचे आहेत आणि यासाठीचा भरपूर पैसा दानिशनंच पुरवला। दानिश एका बाजूला स्वतःच्या पत्नीसोबत होता, दुसऱ्या बाजूला तो ज्योतीसोबत होता, तिसऱ्या बाजूला तो गजाला सोबतही होता आणि हे सगळं प्रकरण टप्प्याटप्प्यानं वाढत चाललं होतं। दानिशनं बाली आणि त्याचबरोबर इंडोनेशियाच्याही दौऱ्यावर ज्योतीला नेलं, तिच्यावर पैसा खर्च केला आणि एका टप्प्यात तिच्याकडून ते सगळं करवून घेतलं जे भारत विरोधी होतं पण पाकिस्तानला हवं होतं। आणि या सगळ्यात सवत माझी लाडकी म्हणत दानिशची बायको सुद्धा सहभागी होत होती।